चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण. श्रोते हो, मी ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत. मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने, इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन. आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे. त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि 1944 साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो. मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे. आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र, सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो. सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते. आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत. प्रकरण क्रमांक 19. माझ्यावरील वेडेवाकडे प्रसंग. त्या काळात बालविधवांची स्थिती फारच कठीण असे. सर्वच बाजूंनी त्यांची कुचंबणा होई. त्यांना घरात फार कष्ट करावे लागत. बाहेर अशुभ समजण्यात येई आणि समाजातील अनेक व्यक्तींकडून वेगवेगळ्या तऱ्हेचा त्रास होई. असे प्रसंग पुष्कळांवर येत असतील. येथे माझा स्वतःचा अनुभव म्हणून माझ्यावरचे काही वेडेवाकडे प्रसंग सांगण्याचा माझा विचार आहे. मी सासरी गेले तेव्हाच्या काही गोष्टी. मी 14 वर्षाची होते. माझ्या सासरी गाईचे दूध लागे, पण घरी गाय नव्हती. म्हणून आमच्या शास्त्री बुवांकडे म्हशीचे दूध पोचवून गाईचे मी आणत असे. एक दिवस मी त्यांच्याकडे दूध आणायला गेले. तो बायका मंडळी वैकुंठ चतुर्दशी म्हणून की काय कोठे स्नानाला गेली होती. शास्त्री बुवांचा मुलगा बाळशास्त्री 8 वाजेपर्यंत निजणारा होता. घरात दुसरे कोणी नव्हते म्हणून मी त्यालाच हाक मारली, अहो उठा आता, मला दूध हवे आहे. तो निजला होता. तेथे अंथरुणा शेजारी मी गेले. तो आळेपिळे देत म्हणाला, आधी मी तुला दूध देत नाही, तू मला अगोदर मुका दे. मी मोठ्याने म्हणाले, तू मला दूध देतोस की नाही? नाही तर मी सासूबाईंना जाऊन सांगेन की ह्याने दूध द्यायला उशीर लावला. मी रागावलेली दिसले तेव्हा त्याने झट दिशी दूध माझ्या भांड्यात घातले. मी घरी गेले तो सासूने विचारले, काय ग उशीर का? मी म्हणाले, बाळशास्त्र्यांनी लवकर दिले नाही.
दूध आणणे हे माझे रोजचे कामच होऊन बसले होते. जाण्या येण्याच्या वाटेला थोडीशी झाडी होती व पाणी जायला गटारासारखे होते. तेव्हा काही आत्तासारखे पायखाने वगैरे नव्हते. एखाद्या झाडाखाली आडोशाला रात्री बेरात्री शौचाला जाण्याची ती जागा होती. जात असताना एकदा तो धोतर वर केलेला असा झट माझ्या नजरेला पडला. तो तसाच उभा राहिला. मीच आपले तोंड दुसरीकडे फिरवले आणि लांबच्या वाटेने निघून गेले. घरी गेल्यावर मी सासूला म्हटले, आताशी हा बाळशास्त्री असे का हो करतो? वेडीवाकडी तोंडेच करतो, डोळे मिचकावतो. मला नका दूध आणायला पाठवीत जाऊ. अंबुताईला सांगा, मला नाही त्याच्याकडे जायला आवडत. त्या म्हणाल्या, बर, नको जाऊ. दुसरी एक वेळ आली. माझी सासू प्राजक्ताच्या फुलांची लाखोली वाहत असे. कोंबडा आरवल्यावर थोड्या वेळाने फुले आणायला जायचे. एकदा त्यांनी कोंबडा आरवला असे वाटून मला लवकर उठवली. म्हणाल्या, मुली, उठ बाबा, जा आता. माझ्या डोळ्यांवरची झोप अजून उडाली नव्हती. तरी सासूने सांगितले म्हणून तशीच उठले. घरातले केर वारा वगैरे थोडे काम केले व फुले आणायला गेले. प्राजक्ताची झाडे काणे हरिदासांच्या हद्दीत होती. काणेबुवा वारलेच होते. त्यांची बायको माझ्या सासूच्या बरोबरीची होती. ती पहाटे उठून देवाशी दिवा लावून जप करीत असे. ती निजत असे ओटीवरच. ओटी मोठी होती. मी गेले ती तिला दिसले. ती म्हणाली, इतक्या अंधारात का आलीस? अजून फुले फुलली नाहीत, खाली पडली नाहीत. ये माझ्या अंथरुणावर पोरी, आणि थोडा वेळ अंमळ झोप. तिचे अंथरुण म्हणजे काय, एक घोंगडी व एक हातरी. त्यावेळी विधवा बायका गादीवर निजत नसत. मी चौघडी पांघरून घेऊन जशी गेले होते तशीच तेथे निजले. त्या काळी अंगात पोलके वगैरे घालण्याची काही चाल नव्हती. तेथे मुरगुटी मारल्यावर मला कोठेतरी माणसाचा सुस्कारा टाकल्याचा भास झाला. तेव्हा मी विचारले, वालुताई, येथे दुसरे कोणी निजले आहे का जवळपास? तेव्हा ती म्हणाली, शास्त्री बुवांचा दुसरा मुलगा नारायण मला सोबत करायला येथे निजत असतो. दूर जरा निज आपली, तुला काय करायचे आहे? फुले पडायला लागली की मी तुला उठवीन. मी आपली निजले. माझा जरा डोळा लागत होता इतक्यात कोणीतरी जवळ आल्यासारखे वाटले. तो नारायण नसून बाळशास्त्रीच होता असे मला समजून आले. कालूताई आपली रोजच्या प्रमाणे नारायण निजला आहे असे समजून होती. ती ध्यानस्थ बसत असे हे मला ठाऊक होते. दुसरे कोणी घरात नाही. ओटीवर दिवा नव्हताच. बाहेर थोडा संधीप्रकाश दिसू लागला होता. तो आपल्या जवळ आला. त्याने माझे तोंड हाताने दाबले आणि मला जवळ ओढायचा प्रयत्न केला. मला अगदी गोंधळल्यासारखे झाले. वाचाच बसली माझी. मी दोन्ही हातांनी त्याला ढकलला, पायांनी लाथा दिल्या, पण त्याने हू किचू केले नाही. लागलीच तो एकीकडे गेला. मी चौघडी सकट गुंडाळूनच निजले होते म्हणून माझ्या अंगाला त्याला हात लावता आला नाही. मी उठले आणि झाडाखाली गेले. फुले पडायला आली होती. ती वेचायला सुरुवात केली. तो तितक्यात वालुताईचा ध्यानस्थपणा पुरा झाला आणि मला हाक मारून त्या म्हणाल्या, उठ ग, आता फुलं पडायला लागली असतील. तो शहाजोग तिला सांगू लागला, अगं ती मगाच गेली उठून फुलं वेचायला. त्याचे शब्द मी जेव्हा ऐकले तेव्हा लागलीच पुढे होऊन म्हटले, मला झोपच आली नाही. हा नारायण नव्हे, दुसऱ्याच कोणाची तरी चळवळ असेल असं म्हणून मी आपली बाहेरच येऊन बसले. फुलं पडतात ती बघत. त्यावेळी सासूबाईंचा उपदेश उपयोगी पडला. नाहीतर मी तेव्हा काही आवाज केला असता तर तिला समजले असते आणि हाच उलटून पडला असता की हीच मला जागा करून माझ्याकडे आली असे म्हणाला असता. म्हणजे माझीच जगात नाचक्की आणि हा आपला उजळ तोंडानेच. असे प्रसंग घडतात. असो, आणखी आता एक माहेरचा प्रसंग. बाबांकडे मी माघारपणाला आले होते. इतक्यात माधवराव आठवल्यांचे वेऱ्याहून पत्र आले. पार्वतीबाई कमी दिवसांची बाळंत होताना अडली होती. तो नानाच्या अगोदरचा पहिला मुलगा लागलीच वारला.
तुम्ही कोणीतरी ती बरी होईतो इकडे या असे त्यांनी लिहिले होते. इतक्यात आमच्या ओळखीचे एक हरिदास तिकडच्या बाजूला जायचे होते. ते काकांना समजले. त्यावेळी मी 18-19 वर्षाची होते. सोबत असली तर मला पाठवण्यासारखे होते, म्हणून बाबा लवकर जाऊन त्याला भेटले. तो आपल्या सासूरवाडीतच उतरला होता व दुसऱ्या दिवशीच निघायचा होता. धाडीत असला तर तिला आत्ताच निघालं पाहिजे असे सांगत तो घरी आला. म्हणून आईने माझी जाण्याची तयारी केली. उन्हाचे व पावसाचे निवारण व्हावे म्हणून डोक्यावर घ्यायला बाबांनी एक घोंगडीची खोळ बांधली. बायकांनी पायात घालण्याची चालच नव्हती. ते जरा पावसाचेच दिवस होते, म्हणून पायांनीच रत्नागिरीपर्यंत जायचे होते. त्यांच्याबरोबर ओझ्याकरता एक गडी होता. मी त्यांच्याबरोबर गेले. मध्येच वाटेत एके ठिकाणी वस्ती केली. दुसरे दिवशी रत्नागिरी गाठली. तेव्हा तेथे माझा मामेभाऊ नौकर होता. तो व हे हरिदास ओळखीचे होते. माझा मामेभाऊ आणि माझा दीर असे रत्नागिरीच्या कोर्टात एके ठिकाणी कारकून होते. तेव्हा त्याने दीराला सांगितले, तुझी भावजय बहिणीकडे वेऱ्याला जाण्याकरिता बंदरावरच्या धर्मशाळेत बोट येईतो विश्रांती घेणार आहे. तू गेलास तर तुला तेथे भेटेल. संध्याकाळी मी भावाकडे जेवले आणि धर्मशाळेत गेले. धर्मशाळेच्या भिंतीबरोबर हरिदास बुवा निजले होते. ओझ्याचा गडी ओझे ठेवून परत गेला. उतारू दुसरे कोणी नव्हते. मी तेथे घोंगडी टाकून पडले. माझा दीर कंदील घेऊन माझ्याकडे भेटायला म्हणून आला. माझे रस्त्याकडे तोंड होते. तेव्हा उजेड दिसल्याबरोबर मी बसली राहिले. तो आपली ह्या हरदास बुवांची स्वारी लोळत लोळत माझ्या घोंगडीच्या शेजारी. मी आपली उठून चटकन पडवीत गेले. काहीतरी बोलायचे म्हणून मी भाऊजींना म्हणाले, मी तुमच्याकडेच आले असते राहायला, पण अगोदरच कळवायला वेळ नव्हता आणि हे हरदास बरोबर होते म्हणून त्यांच्याबरोबरच गेले. असे म्हणत आहे तो बोटीचा बावटा दिसू लागला. तेव्हा पडावातून बोटीपर्यंत जावे लागत असे. बोट सुरू झाली. मला बोट लागणार असे वाटू लागले. तेथे कोणी ओळखीच्या बायका विशेष नव्हत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी पणजीला बोट लागायची होती. मला बसवून दिली आहे, उतरायला या म्हणून बाबांनी मेहुण्यांना पत्र लिहिले होते. एक रात्र बोटीत काढावी लागली. त्या हरदास बुवांचा मला संशयच उत्पन्न झाला होता आणि तसे त्यांचे वागणे मला हळूहळू दिसून येऊ लागले. बोट बंदराला लागायला उशीरच लागला होता. 4 वाजता कशी तरी पणजीला बोट लागली. हरदास बुवांनी तेथलाच एक हेलकरी घेतला. आम्ही रस्त्यानेच चाललो. मी त्यांच्या मागोमाग चालले होते. मेहुण्यांचा शिपाई कोणी येतोय का म्हणून सारखी बघत होते. कोणी पुरुष माणूस भेटले तर मी त्यांना हटकी, तुम्हाला कष्टमातले माधवराव ठाऊक आहेत का हो? तुम्ही कुणी मला उतरून घ्यायला आलात का वगैरे. हरदास म्हणे, अहो एवढी तुम्हाला कशाची धास्ती वाटते? मी तुमच्या मेहुण्यांकडे येऊन 4 दिवस राहीन देखील. मी म्हटले, रहा पाहिजे तर, पण माझ्या ओळखीने नको. माझी बहीण बाळंत, त्यात आजारीच आहे. तुमचीही मला काही माहिती नाही. बाबांनी तुमच्यासोबत बरोबर धाडले त्यापुरता तुमचा उपयोग झाला आणि तेवढ्यापुरते मी तुमचे उपकार मानते. पण तुम्ही अरिष्टच ओढवून आणले होते. तुम्ही लोळत येऊन तशीच जर मला झोप लागली असती आणि त्याच वेळी भेटण्याकरिता आलेला दीर आला असता तर त्याच्या मनात माझ्याबद्दल काय कल्पना आली असती? आता मला हे ठाऊक नाही की तुम्ही जाणून बुजून केलेत की न कळत झोपेच्या भरात केलेत. हे जाणण्या इतकी मी मनकवडी नाही. हे तुमचे पुरुषांचे प्रकार मला समजावे म्हणून माझ्या सासूने मला शहाणी करून ठेवली आहे, म्हणून मी तिचेच उपकार मानते. हे असे बोलत बोलत चाललो आहो तो माधवरावांचा शिपाई आणि नारायणराव म्हणून त्यांचा एक प्रभू मित्र होता. त्यांची माझी गाठ पडून ते मला घेऊन गेले आणि बुवांची स्वारी कुठे जावयाचे होते तिकडे गेली. असाच अनुभव एकदा मोठेपणी माझे दुसरे लग्न होऊन 2 मुले झाल्यावर आला. त्यावेळी मी काही कामाकरता मुंबईस आले होते. शंकराच्या बाळांपणाच्या वेळी आमच्या घरी राहिलेली छत्रेबाई गोरेगावकरांच्या चाळीत राहते असे कळले. म्हणून तिला सहजी भेटावे असे मनात आणून
तिच्याकडे एक रात्र राहण्याचे ठरवले. ती व तिची मानलेली मुलगी तेथे राहत होत्या. त्या दिवशी गुरुवार होता, म्हणून बरीच मंडळी त्यांच्या बिऱ्हाडी भजनाला आली होती. मी साऱ्या दिवसाच्या त्रासाने दमून गेले होते. 10 वाजले तेव्हा झोप आली, म्हणून त्यांच्या 3 खोल्यांपैकी मागच्या खोलीत नळ असून तेथे सामान ठेवलेले अशी होती. तीत मी पडले. मी आत जाऊन निजले व मला झोप लागली. भजन आटोपून कोठे कोण गेली ते मला समजले नाही. मी तशीच निजलेली होती. श्रमांनी दमून गेल्यामुळे मला कशाचेच भान नव्हते. कशानेही मी थोडी जागी झाले. डोळे मिटलेलेच होते. तशीच मी जरा अंथरुणावर बसली राहिले. तोच माझ्या अंगाला लागून मनुष्याचा भास झाला. हे बायकांचे हात नाहीत असे मला वाटले, पुरुषाचेच असावेत असे भासले. मग मला सगळे आठवले. मी परक्या ठिकाणी आहे. ते दोन्ही हात मी माझ्या हातांनी अगदी घट्ट आवळून धरले. शेजारच्या खोलीत त्या मायलेकी निजल्या होत्या आणि त्या ऐकतील म्हणून मी मोठ्याने न ओरडता कशी तरी हिसकाहिसकी करून माझी सुटका करून घेतली. मी निजले होते तेथे जवळच दरवाजा होता हे मला माहीत होते. तो उठून गेला तेव्हा माझी चांगलीच खात्री झाली. मग मी मुलीला हाक मारली, मंगू उठ ग, दिवा लाव. माझ्या पायाला काहीतरी गारगार लागलंय. ती उठली, दिवा लावला. माझ्या अंगाला तिने हात लावून पाहिला तर माझ्या अंगात धडकी भरलेली होती. तू निजायच्या वेळी मला का नाही जवळ निजायला बोलावलंस? मला भय वाटलं खरं. आता खोलीत कोणी नाही ना बघ, मी म्हटले. कोणीतरी माझ्या अंगावरचं गळ्यातलं काही ओढून नेण्याला आलं असेल. आणि ते खरे होते. मी म्हटले, आणखी कोण ग इथं पुरुषांपैकी असतात? ती म्हणाली, अगं भजन करणारे आहेत ते, माझे भाऊ मानलेले आहेत आणि त्यांच्याकडे एक वात्रट पोर असतो. पण माझीच चूक झाली. मी दार लावल्या वाचून झोपले आणि तू दमलेली होतीस म्हणून तुला उठवली नाही. मी त्याला कधी आमच्याकडे येऊ देत नाही, पण आमची आई आहे ना, तिला कस्तुरीची तपकीर ओढायची आहे सवय, आणि तो तिच्या पुढे पुढे करतो. तिला आणून देतो. म्हणून त्याने जरी काही केले, आणखी मी आईसाहेबांना सांगितले तरी त्या खरंच मानित नाहीत. आहे झालं, तू काही एक मनात आणू नको, जाऊ दे मेला. मला मात्र ती रुखरुखच लागली होती. तो सकाळी आला. म्हातारीजवळ बोलायला लागला तशी मी म्हातारीला म्हटले, अहो हा तुमचा मुलगा माझं गळ्यातलं बघायला आला होता. त्याचे मला हात लागले. ते वात्रटच कार्ट होतं. ते म्हणालं, अहो मला कुणी सांगितलं होतं तुमचं कर्व्यांबरोबर लग्न झालंय, पण तुम्ही वाईटच आहात. ते खरं का खोटं ते मला पाहायचं होतं. मी नळाशी पाणी प्यायला आलो होतो. तो म्हटलं, सहज तुमची परीक्षा पाहावी. तुम्ही मंगूताईची पहिल्यापासून बहीण म्हणवता, तशीच आई तुमची शिफारस करतात. तर चक्षु वै सत्यम या म्हणीप्रमाणे मी करून पाहिलं. कारण कानात व डोळ्यात 4 बोटांचं अंतर आहे असं म्हणतात. हे सगळे झाले खरे, पण मी त्याला त्यावेळी उजेडात आणला असता, मी एवढी जरी ओरडले असते तरी तो माझ्यावरच उलटून पडला असता. म्हणून माझ्या सासूचा उपदेश आत्तापर्यंत मी मनात ठेवला आहे आणि माझ्या जातीने ते मनात ठेवावे म्हणून ह्या जागी लिहून ठेवले आहे. मनुष्य मात्राची प्रवृत्ती अशी वेळोवेळी दिसून येते. माझ्यावर आलेला पुढचा प्रसंग वेडावाकडा खरा, पण वर दिलेल्या प्रकारचा नव्हे, जरासा चमत्कारिक. बायकांवर असे प्रसंग येत नाहीत सहसा. आमच्या इकडे आमच्या ओळखीची एक बाई होती. तिच्या नवऱ्याची वागणूक फार चमत्कारिक. त्यामुळे बाईने नवऱ्याचा तिटकारा घेतला. नवऱ्याचाच काय, पण एकंदर पुरुष जातीचा तिला विलक्षण तिटकारा वाटू लागला. ही बाई प्रथम हिंगण्यास होती, नंतर माझ्याकडे आली. ती मरणाच्या आदल्या दिवशी मला म्हणाली, बाया मी उद्या पहाटे मरणार. मला वचन दे, कोणा पुरुषाचा हात माझ्या देहाला लागता कामा नये. तू मला जाळ, तिरडीवरून न्यायचं नाही. मी तिला तसे वचन दिले. पहाटे ती मेली. तेव्हा शेजारच्या काशीनाथ तेल्याचा छकडा मागवला. त्यातून तिला नेले. ओंकारेश्वरावर तिला जाळले. तिची मुलगी बरोबर आली होती. तसेच कर्व्यांची पहिली मेहुणी अक्की ही हिंगण्यासच मेली. तेव्हा कर्वे तेथे नव्हते.
तेथील लोकांनी तिचे प्रेत नदीकाठी नेले, पण पेटवणार नाही असे अगोदरच सांगितले होते. तेव्हा बरोबर जाऊन प्रेताला अग्नी देण्याचे काम मलाच करावे लागले. बाळंतपणाला जाई तेव्हा एखादं मूल मेलेले निपजले किंवा मेले आणि घरात कोणी नसले तर गड्याबरोबर मी स्मशानात जात असे. अशा तऱ्हेने नाना तऱ्हेच्या कठीण प्रसंगातून मी बाहेर पडले आहे. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात. 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडू-गोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण.